हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज मी आता आहे हॉस्पिटलमध्ये. तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मी कशाला आले हॉस्पिटलला. तर गाईज तुम्हाला माहितीच आहे, पप्पांची खूप दिवसापासून ट्रीटमेंट चालू आहे. 1-1.5 वर्ष झालं असेल ट्रीटमेंट चालू आहे. तर आज आम्ही फायनली म्हणजे आज नाही, आम्ही 7-8 दिवस झाले ॲडमिट झालो आहे. 7 दिवस झालेत मे बी, हां 7 दिवस झालेत. आणि खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता घेतला, पण आज म्हणलं चला ब्लॉग घ्यावा. तर आज म्हणजे आलो आहे आम्ही. ते पप्पांची एंजिओग्राफी वगैरे काढायची आहे आणि पप्पांना ब्लॉकेज वगैरे आहेत. पप्पांचं हार्टचं ऑपरेशन करायचं आहे. तर म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी आज व्हिडिओ बनवते. कारण की खूप दिवस झालं बनवायचं म्हणजे राहूनच गेलं आणि माझे ब्लॉग पण येत नाही आहेत आता सध्या. तर मी करेल आता रेग्युलर, कारण की जरा थोडंसं कामाचं लोड वगैरे होता सगळा आणि त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवले खूप दिवस झाले. पण आता मी करल. आणि बसले इथे गार्डनमध्ये आता, कारण की पप्पाला नेलं एंजिओग्राफीला. ते आतमध्ये बसून खूप वैताग आला, त्यामुळे म्हणलं थोडंसं इथे गार्डनला बसावं. आणि पप्पा आहेत पुण्यामध्येच ॲडमिट केलेलं आहे इथे माझ्याजवळच कमांड हॉस्पिटल. माहिती असेल ज्यांना कोणाला माहिती असेल ते पुण्यातले वगैरे असतील त्यांना. आणि हे आर्मीचं हॉस्पिटल आहे, खूप छान हॉस्पिटल आहे. तर त्या हॉस्पिटलमध्येच पप्पांची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. म्हणजे खूप दिवसापासून, मागच्या 1-1.5 वर्षापासून. मागच्या वर्षी पण ॲडमिट केलं होतं पप्पांना, पण पेशी खूप कमी होत्या, त्यामुळं मग त्यांचं ऑपरेशन नाही झालं. ॲडमिट वगैरे करून ठेवलं होतं, पण पप्पांच्या पेशाच वाढत नव्हत्या. 1 लाखाच्या वर पप्पांना पेशा पाहिजे होत्या, पण त्यांच्या 70-80 हजार अशाच पेशा होत होत्या. त्यामुळे मग ते ऑपरेशन करणं पॉसिबल नसतं. त्यामुळं मग आम्हाला डिस्चार्ज वगैरे दिला होता. तेव्हापासून मग पप्पांचं कंटिन्यू चालू आहे ट्रीटमेंट इथे. आणि फायनली आत्ता ॲडमिट केलेलं आहे, कारण की आता पेशा पण खूप साऱ्या वाढल्या. 1.5-2 लाखाच्या आसपास काहीतरी झालेत पेशा. त्यामुळं मग ट्रीटमेंट वगैरे आता व्यवस्थित चालू आहे. आणि आज एंजिओग्राफी काढणं चाललं आहे पप्पांचं. तर बघू आता. आणि ऑपरेशन पण लवकरच करणार आहेत. तर मी तुम्हाला व्हिडिओ आता शेअर करील डेलीचे, म्हणजे माझे जे हॉस्पिटलचे वगैरे पण असेल. आणि मी डेली हॉस्पिटलला येते. 7-8 दिवस झाले जसं पप्पाला ॲडमिट केले तसं. आणि ट्रीटमेंट व्हायच्या अगोदर, म्हणजे ॲडमिट व्हायच्या अगोदर पण त्यांच्या ट्रीटमेंट्स होत्या खूप साऱ्या. तर तेव्हा पण पप्पांना डेली घेऊन यावं लागायचं इथे, कारण की ते पटापट एवढे कामं नाही होत. पण लेट होतं थोडंसं, पण होतं एकदम व्यवस्थित होतं सगळं ट्रीटमेंट व्यवस्थित करूनच मग पुढचा विलास केला जातो ह्या हॉस्पिटलमध्ये. तर त्यामुळे तर बघू आता, पप्पांना नेलं आहे, येतील थोड्या वेळानेच. तर म्हणलं चला, बोर झाले होते खूपच. म्हणलं चला, व्हिडिओ पण खूप दिवस झाले मी अपलोड केलेले नाही आहेत. तर मग म्हणलं आज व्हिडिओ अपलोड करावा, म्हणजे व्हिडिओ शूट करावा. आणि त्यामुळं मग मी शूट करत आहे आजचा व्हिडिओ. तर हे गाईज तुम्हाला मी हॉस्पिटल दाखवते. जास्त काही मला व्हिडिओ शूट करता येणार नाही, थोडा मी घेईल आणि तुम्हाला हॉस्पिटल दाखवते. हे खूप मोठं हॉस्पिटल आहे, कितीतरी एकर असेल हे, मला पण नाही एवढं माहिती. खूप छान आहे, खूप स्वच्छता पण असते या हॉस्पिटलमध्ये. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवले हे हॉस्पिटल. आणि पप्पा पण ॲडमिट झालेले आहे, ते पण दाखवते तुम्हाला. आणि खूप छान अशी सुविधा पण आहे इथे. तर बघा इथं किती स्वच्छ आहे सगळं. आणि तिथे पप्पा आहेत, एंजिओग्राफी काढत आहेत. तर म्हटलं चला थोडंसं रील्स पण एखाद दुसरी बनवावी म्हणून मी बसले इथे. एक रील्स पण अपलोड केलेली आहे मी आत्ता जस्ट, त्यामुळे. तर चला मी तुम्हाला दाखवते बाकीचं पण कसं आहे काही नाही ते. थोडं शॉर्ट घेईन, जास्त काही घेणार नाही, पण थोडं दाखवते तुम्हाला. तर चला माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा गाईज. तर गाईज मी इथे बसलेली आहे आणि पप्पा अजून पण आलेले, खूप वेळ झाला आहे पप्पाला जाऊन. आणि इमर्जन्सी पेशंट आल्यामुळे इमर्जन्सी पेशंटला अगोदर घ्यावं लागलं आणि त्यामुळे अजून जे पेशंट आहेत ते राहिलेले आहेत. तर बघू आता किती वेळात पप्पा येतात बाहेर ते. तर गाईज बाकीचे सगळ्यांचे एंजिओग्राफी वगैरे झालेले आहेत आणि पप्पा आतमध्ये गेलेले आहेत एंजिओग्राफी करण्यासाठी. आता येतीलच, थोड्या वेळात बाहेर येणार आहेत, कारण की त्यांचं झाली एंजिओग्राफी वगैरे करून. आणि पप्पांचं म्हणजे वॉलचं पण ऑपरेशन आहे आणि ब्लॉकेज पण सांगितलं डॉक्टरांनी, तर त्याचं ऑपरेशन करायचं आहे. तर येतील थोड्या वेळाने पप्पा बाहेर. झालं ना हाँ, ये पानी क्या ना? हाँ बोला था वो बिल्डिंग में आ रहा है उसका वो
काय त्रास होते का पप्पा? नाही ना काहीच. असं हे केलं आले वाटले दुखतंय का आता? जा की समजाच थंडी वाजायला लागली. घर लागायले हे टाकी थांबत टाकते. साखरचा चहा आहे का? कसा आहे? कमी साखर. तर गाईज इथे मस्तपैकी चहा बनत आहे इथे हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये किचन बिचन आहे मस्तपैकी. साखर लोणचं सगळे अवेलेबल. मतलब 2010 नाही तर 2012. तर गाईज इकडे बघू शकता हे पूर्ण वाडा आहे. किती मोठे मोठे आहेत बघा. आणि इकडे व्ह्यूज बघा. खिडकी बंद केली. इकडे पूर्ण किती भारी व्ह्यू आहे बघा. इकडल्या साईडला पण असेल. इकडल्या साईडला असेल. तर गाईज इकडे बघा कसं पाण्याचे सिस्टम केलेलं आहे. एकदम असं ट्रेन सारखं केलेलं आहे बघू शकता ते. आणि इथे हा डोर. इथे हात लावल्याशिवाय हा डोर पूर्ण ICU. रस्सा ले लीजिए उसका. मटन है. चिकन होने से ठीक था. खाएंगे मटन. हमें देने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन आप डाइजेशन करना आपको प्रॉब्लम है. नहीं इनको वो दूसरा इतना अच्छा नहीं लगता है. थोड़ा सा देंगे. मटन मत ले. एंजियोग्राफी होने के बाद मेरे से ज़्यादा पढ़ा लिखा डॉक्टर साहब लोग हैं, उससे एक बार पूछ लीजिए. ठीक है. मैं देने के लिए मैं दे दूंगा. फिर कितना चपाती? चपाती दे दो 3-4. किती पप्पा खायच्या चपात्या? दिखाओ कितने. हाँ इतना है. 4 दे दो. सुबह से कल रात को खाना खाया उन्होंने. हाँ ना. आप लोग कहाँ के रहने वाले? इधर का? हाँ इधर के. खाली पेट होने के बाद ना आता है स्लोली खाना खाना है. ओके. हल्का सॉफ्ट डाइट हल्का खाना है. ओके. फिर जैसे बॉडी ले लेगा ना धीरे धीरे. ठीक है चलेगा. एक ही बार में खाली पेट हमारा दिन में कोई प्रॉब्लम नहीं. हाँ ना बराबर है. प्रॉब्लम आपका ही होगा. फिर आपको गैस फॉर्म कर देगा, वो फॉर्म कर देगा. खाली पेट है ना रात भर से. ये कौन सा भाजी? शुगर वाला का. शुगर वाले का. नॉनवेज का वो रसा दिया तो भी चलेगा उनको. वो जरा इसके ऊपर. इसलिए अटेंडर को इधर रखता नहीं है. आप लोग ज्यादा गाइड कर देते पेशेंट को.
घ्या तुम्ही करा. मटन रस्सा. आपको वड़ में ही होता ना. हां झालं बेडवर शिफ्ट आपले टेन्शन नाही. तर गाईज आज झाले पप्पांचं सगळं जेवढं होतं तेवढं आणि मी आता चालले घरी. तर रात्र झाली मला पूर्ण. सकाळी 7 वाजता आले होते, आता रात्रीचे 7 वाजले. 7 वाजता घरी चालले मी. तर चला माझा ब्लॉग पण इथे स्टॉप करते आणि भेटूया परत उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.